नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, ITI प्रवेश प्रक्रिया ही सोमवारपासून राबविली जाणार आहे। याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया। पहा मित्रांनो, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण यांच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक व प्रशिक्षण संस्था म्हणजेच ITI मधील विविध ट्रेडसाठी सोमवार दिनांक 3 जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होईल। ITI मधील प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक 2 दिवसात जाहीर केले जाईल। व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे अंतर्गत राज्यात एकूण 418 शासकीय व 574 खाजगी संस्थांच्या माध्यमातून ITI चालवले जातात। यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये 1,48,568 जागा आहेत। यामध्ये शासकीय ITI मध्ये 80,000हून अधिक ट्रेडसाठी 92,264 जागा, तर खाजगी ITI मध्ये 56,204 इतक्या प्रवेशासाठी जागा आहेत। यात नाशिक विभागातील ITI मध्ये 30,816 जागा आहेत। पुणे विभागामध्ये शासकीय आणि खाजगी ITI मध्ये 29,000 प्रवेशाच्या 248 जागा उपलब्ध आहेत। त्यानंतर नागपूर विभागात 27,408 आणि त्यानंतर मुंबई, औरंगाबाद, अमरावती या विभागामध्ये प्रत्येकी 20,000हून अधिक जागा उपलब्ध आहेत। गेल्या वर्षी पॉलिटेक्निक आदी नाशिक अभ्यासक्रमांपेक्षा पुणे ITI मधील प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी पसंती दर्शविली होती। त्यात 90% आणि त्याहून अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा ओढा ITI कडे होता। ITI मधील रिक्त जागा किती आहेत, कोणत्या विभागाला किती जागा आहेत ते देखील आपण या व्हिडिओत पाहूया। तर इथे पहा, विभाग, शासकीय, खाजगी जागा आणि एकूण जागा असे 4 कॉलम बनवलेले आहेत। तर अमरावती विभागामध्ये शासकीय जागा ज्या आहेत 15,988 आहेत व खाजगी जागा ज्या आहेत ते 4,144 आहेत। एकूण 20,132 जागा ह्या अमरावती विभागासाठी राहणार आहेत। त्यानंतर औरंगाबाद विभागासाठी 14,092 ह्या शासकीय जागा राहणार आहेत। 6,736 ह्या खाजगी जागा असणार आहेत। एकूण जागा बघितल्या तर 20,828 टोटल जागा राहणार आहेत। मुंबईमध्ये जर बघितलं तर शासकीय जागा 15,676 आहेत। खाजगी जागा ज्या आहेत ते 4,460 आहेत। टोटल जागा जर बघितल्या तर 20,136 जागा ह्या राहणार आहेत। नागपूर विभागासाठी जर शासकीय जागा बघितल्या तर 14,552 व खाजगी जागा 12,856। एकूण जागा जर बघितल्या तर 27,408 ह्या जागा राहणार आहेत। त्यानंतर नाशिक विभागासाठी 14,892 ह्या शासकीय जागा राहणार आहेत, तसेच 15,924 ह्या खाजगी जागा राहणार आहेत। टोटल जागा बघितल्या तर 30,816 जागा इथे राहणार आहेत। त्यानंतर पुणे विभागासाठी 17,164 ह्या शासकीय जागा राहणार आहेत। त्यानंतर 12,084 खाजगी जागा इथे राहणार आहेत। टोटल जागा जर बघितल्या तर 19,248 ह्या जागा टोटल राहणार आहेत। संपूर्ण विभागांची एकूण टोटल जर बघितली तर शासकीय ITI जे आहेत ते 92,364 ह्या शासकीय ITI राहणार आहेत व खाजगी जर बघितलं तर 56,204 हे टोटल ITI जे आहेत त्यांचे आकडेवारी आहे। त्यानंतर 1,48,568 हे टोटल जागा ज्या आहेत तसे सर्व शासकीय व खाजगी दोन्ही मिळून एवढ्या जागा इथे राहणार आहेत। तर व्हिडिओ नक्कीच आपल्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत पोहोचवा ज्यांना ITI मध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक आहेत। जय हिंद, जय महाराष्ट्र। जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा।